बघा, एक लक्षात घ्या, हेच तर मी सांगितलं ना, आपल्या शेजारच्या राष्ट्राकडे पाहिल्यानंतर पाकिस्तान असो, बांगलादेश असो, ह्या राष्ट्रांमध्ये ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसल्यामुळे त्या राष्ट्रांची जी काय अवस्था झालेली आहे, तिकडच्या नागरिकांची जी दुरावस्था झालेली आहे, म्हणून आपला भारत देश अजून ताकदीचा आहे आणि मजबूत आहे. आणि ज्यांना आपल्या भारत देशामध्ये आपलं संविधानच मान्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य नाही, ह्या देशामध्ये शरिया कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे, इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे, तशा पद्धतीचे कुठलेही मनसुबे, षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत. आमचा इतिहास तुम्ही बघा, शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळ्या जणांनी ज्या इस्लामिक आक्रमणकारांनी आमच्या महाराष्ट्राकडे, आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलेलं आहे, त्यांना ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे. आणि मग ह्या अशा पद्धतीचा इम्तियाज, जलील, ओवेसी ये किस खेत की मुली आहे ना, हे तर चिल्लर लोक आहेत. आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे, हिंदू धर्म, त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही.